तर मी एकट्याने वाघिणीचं दूध पिऊन चालणार नाही भावांनो, मित्रांनो. सगळ्यांनी वाघिणीचं दूध पिलं पाहिजे. तर तू सीजेबी प्रोटेस्टला कुठल्या दृष्टिकोनाने बघते, म्हणजे तुझ्या वे ऑफ थिंकिंग काय ह्या प्रोटेस्टला घेऊन? माझा वे ऑफ थिंकिंग जर तुम्ही असं म्हणसाल तर माझं एवढंच म्हणणं आहे की एज्युकेशन सिस्टीम सुधारली पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी आवाज उठवला, राजश्री शाहू महाराजांनी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं पुढं घेऊन गेले, बाबासाहेबांचा आवाज म्हणजे आता जय भीम हा नारा हा सगळ्यांसाठी एक इक्वॅलिटी झाली आहे. आता जय भीम म्हणजे असं नाही की अरे हा जय भीम वाले, हा जय भीम बोलते, असं नाही. जय भीम ही इक्वॅलिटी झाली आहे की आम्ही जय भीमवाले आहोत, पण कोणत्या दृष्टिकोनाने? आम्ही शिकलेले जय भीमवाले आहोत. बाबासाहेबांचं नेहमी एक वाक्य खूप फेमस आहे, ते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलेलो आहोत, संघटित झालोय आणि संघर्ष करतोय. तर तुम्ही कोण आहेत आम्हाला अडवणारे? मी त्या दृष्टिकोनाने बघतोय की हे फक्त एक एज्युकेशनचंच आंदोलन असावं किंवा एज्युकेशनचाच प्रोटेस्ट असावा. याच्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल पार्टीमध्ये भर घालू नये आणि त्यांचा आमच्याशी काहीही संबंध नाही. पॉलिटिकल पार्टीज भले तो आपला बीजेपी असो, कोणचीही विरोधी पक्ष असो, नाही तर कोणीही असो, त्यांचा काही संबंध नाही. आणि जर त्यांना आम्हाला घ्यायचंय, आम्हाला जर त्यांना दाखवायचंय, तर त्यांनी स्वतःचा विचार करू नये. त्यांनी खरंच स्टुडंटसाठी उभं राहावं, तर आम्ही त्यांच्यासोबत, आम्ही त्यांना म्हणजे असं समजू की त्यांनी खरं आम्हाला सपोर्ट केला. तर मला असा एक प्रश्न आता सांगायचा आहे की तुझे फॉलोअर्स आता तुला इथे बघतील, तर तू त्यांना काय मेसेज देशील की काय इथे मी जो बसलोय काय सांगणार? आता माझे फॉलोअर्स जर मला बघतील, आता ते त्यांची कृपाच म्हणावी लागेल की एका रात्रीत मी सकाळी उठलो आणि ते माझे 127 का 20 फॉलोअर्सचे 7,000 किंवा 8,000 वरती गेले. ते त्यांना काय आवडलं त्याच्यामध्ये, की त्या आर्टिकलची भाषा किंवा ती शिक्षणाची भाषा त्यांना आवडली. तर मी एकट्याने वाघिणीचं दूध पिऊन चालणार नाहीये भावांनो, मित्रांनो. सगळ्यांनी वाघिणीचं दूध पिलं पाहिजे. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की फंडामेंटल राईट्स, जे मूलभूत अधिकार आहेत किंवा फंडामेंटल ड्युटीज, जसं की मूलभूत कर्तव्य, हे सगळ्यांनी तोंडपाठ ठेवा, जेणेकरून तुमच्या अधिकारावर जर कोणी आच आणली तर त्याच्या तुम्ही शिक्षणाच्या भाषेने त्याच्या कानफाटीत देऊ शकता. तर तुला असा एक चान्स भेटला की 1 मिनिट सरकारसमोर बोलायचं, हा. तर काय तुझ्या मागण्या असतील?